मित्रांनो, राज ठाकरे बोलते सबको कोलते. राज ठाकरेंची भेट घेतलेली आहे सयाजीराव शिंदे यांनी. सयाजीराव शिंदे सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. तर सयाजीराव शिंदे झाडं वाचवण्यासाठी झगडत आहेत, लढत आहेत. तुमच्या आमच्या येणाऱ्या पिढ्या जर जगायच्या असतील तर अनेक वनराई तयार करणं गरजेचं आहे. प्रत्येक गावागावामध्ये एक वनराई तयार करणं गरजेचं आहे. तर झाडं जगतील मित्रांनो. आणि यासाठी कोणावर विश्वास ठेवायचा, कोणत्या नेत्यावर विश्वास ठेवायचा, तर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे एकच नेता आहे ज्याच्यावर विश्वास ठेवला जाऊ शकतो आणि तो नेता म्हणजे राज ठाकरे. आणि म्हणूनच राज ठाकरे यांची भेट सयाजीराव शिंदे यांनी घेतलेली आहे. आणि राज ठाकरे यांनी तपोवन वाचलं पाहिजे, तपोवनातील झाडं वाचली पाहिजेत याविषयी रोखठोक आणि स्पष्ट भूमिका घेतलेली आहे. कारण राज ठाकरे हे रोखठोक आणि स्पष्ट भूमिका घेण्यासाठी ओळखले जातात. अगदी त्याच पद्धतीने उद्धव ठाकरे सुद्धा रोखठोक आणि स्पष्ट भूमिका घेण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये ओळखले जातात. आणि त्यामुळे अशा नेत्यांची जर साथ लाभली तर झाडे निश्चित वाचली जातील. वृक्षवल्ली आम्हा स्वयरे वनचरे, पक्षी ही सुस्वरे आळविती, येणे सुखे रुचे एकांताचा वास, रमे तेथे मन क्रीडा करी. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांनी सुद्धा वृक्षांना स्वैर म्हटलेलं आहे. वृक्षाचं संवर्धन झालं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी वृक्षाला महत्त्व दिलेलं आहे. आणि त्यामुळे हा आपल्या महाराष्ट्राला लाभलेला संपन्न वारसा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा. आणि तो वारसा जपण्याचं काम झालं पाहिजे, वृक्षाचं संवर्धन झालं पाहिजे. आणि या निमित्ताने आपल्या समस्त महाराष्ट्रवासियांची जिम्मेदारी आहे की आपण आहेत तिथून आपल्या सोशल मीडियाचा वापर करून, तुमच्या हातामध्ये फेसबुक आहे, व्हॉट्सॲप आहे, त्याचा वापर करून तुम्ही झाडाबद्दल लिहिलं पाहिजे, तपोवन वाचवा म्हणून लिहिलं पाहिजे. आणि सरकारवर एक प्रकारे लोकशाही पद्धतीने दबाव तयार करून आपण झाडं वाचवली पाहिजेत. आणि जे लोक झाडासाठी मेहनत करत आहेत, झाडासाठी आपली भूमिका बजावत आहेत, अशा लोकांना सपोर्ट केला पाहिजे. सयाजी शिंदे आणि राज ठाकरे यांनी एकत्रितपणे येऊन, उद्धव ठाकरे यांनी एकत्रित येऊनपणे हे तपोवन वाचवलं पाहिजे, झाडं वाचली पाहिजे. झाडं जगली तर देश जगेल. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्कीच सांगा.